मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 47 नियम. नंबर 1. जास्त लस्सी प्यायल्याने सुद्धा सांधेदुखीच्या तक्रारी होऊ शकतात. नंबर 2. हरभरा, जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. नंबर 3. बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. नंबर 4. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. नंबर 5. हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. नंबर 6. उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते. नंबर 7. थंडीच्या दिवसात गरम पाण्याने डोके धुवू नये, त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. नंबर 8. दात स्वच्छ करण्यासाठी लाकडाची राख दातांवर लावा. तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील. नंबर 9. हिरवी मिरची आरोग्यासाठी खूप चांगली असते, पण तिचे सेवन जास्त केले तर चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात आणि छाती जळजळ देखील होते. त्यामुळे प्रत्येक जेवणासोबत फक्त 1 किंवा 2 हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे. नंबर 10. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात शुगर कमी झाली असेल तर ती व्यक्ती अचानक पडू शकते आणि घाम येऊ लागतो. एखाद्याला चक्कर सुद्धा येते. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले गेले तर अशा स्थितीत व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून त्यांनी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण केले पाहिजे. नंबर 11. लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा. नंबर 12. जर तुमचे मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचे तेल लहान मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषतः हिवाळ्यात रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुलं निरोगी राहतील आणि सर्दी तापापासून दूर राहतील. नंबर 13. जर दूध फाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. त्या फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा खवा बनवा. नंबर 14. थायरॉइडसाठी कोबी, फ्लावर, ब्रोकोली या भाज्या अजिबात खाऊ नये. या भाज्यांमध्ये थायरॉइड विरोधी संयुगे भरपूर प्रमाणात असतात, ज्यांना गोइट्रोजेन्स म्हणतात, जे थायरॉइडच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात. नंबर 15. पुरेशी झोप घेणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे रात्री नेहमी वेळेवर झोपा आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या. जे लोक कमी झोपतात त्यांना फक्त तणावच नाही तर डोळ्याखाली काळी वर्तुळे देखील येतात. नंबर 16. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा, दुर्गंधी दूर होईल. नंबर 17. हरभरा डाळ बडीशेपमध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 18. आपण नेहमी असे पदार्थ खावे जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यांसारख्या गोष्टी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात. नंबर 19. तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसातच पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होते. नंबर 20. जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 21. द्राक्षाचा रस प्यायल्याने तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरियापासून सुरक्षित राहू शकता. अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास द्राक्षाचा रस सेवन केल्याने फायदा होतो. नंबर 22. काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात मिसळून खाल्ल्याने खोकल्यावर आराम मिळतो. नंबर 23. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 24. हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. नंबर 25. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 ग्लास पुदिन्याचा रस प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते. नंबर 26. जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, त्यामुळे खाज निघून जाईल. नंबर 27. जर तुम्ही साखर घालून अंडी शिजवली, म्हणजेच अंड्याची एखादी रेसिपी बनवताना साखरेचा वापर केला किंवा अंड खाताना एखादा गोड पदार्थ खाल्ला तर दोन्हीमधून निघणारी अमिनो ॲसिड मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात. तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. नंबर 28. बीटची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. नंबर 29. पोटात सूज येण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी डाळिंब खा, सूज लवकर दूर होईल. नंबर 30. रोज गव्हाची चपाती खावी, यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. नंबर 31. पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून नाभीत लावा व रुई नाभीवर ठेवा.
यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील. नंबर 32. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. नंबर 33. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल तर तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करणं खूप आवश्यक आहे. पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, फॉलेट भरपूर प्रमाणात असतात आणि ते तुमच्या त्वचेला हानिकारक आणि कोलेजन नष्ट करणाऱ्या सूर्यकिरणांपासून बचाव करण्यास मदत करतात. नंबर 34. लसूण तुमचे जेवण चविष्ट बनवण्यासोबतच अतिशय आरोग्यदायी आहे. कोलेजनचे उत्पादन वाढवण्यात मदत होते. लसणात असलेले सल्फर शरीरात कोलेजन वाढीस मदत करते. नंबर 35. चपाती किंवा भाकरी खाताना जर कडू लागत असेल तर ताप येणार आहे याची लक्षणे असतात. नंबर 36. जो रोज रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत. नंबर 37. थंड पाणी प्यायल्याने म्हातारपण लवकर येते. नंबर 38. उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. नंबर 39. बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते तसेच शक्तिशाली सुद्धा होते. नंबर 40. दररोज व्यायाम करा किंवा योगासने करा. यामुळे तुमचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होईल. नंबर 41. रोज सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक बनते. मांसपेशीचे कार्य सूर्यनमस्कारामुळे सुरळीत होते व त्याचा आरोग्याला फायदा होतो. नंबर 42. सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते. सूर्यनमस्कारामुळे श्वसनतंत्र मजबूत होते. सूर्यनमस्कार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय आहे. नंबर 43. अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, लगेच आराम मिळेल. नंबर 44. जी मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला लागेल. नंबर 45. फिश सोबत दही खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात. नंबर 46. उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने 7 दिवस चेहरा धुतल्यास रंग गोरा होतो, शिवाय सुरकुत्या सुद्धा निघून जातात. नंबर 47. फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिणे टाळावे. हे केवळ घशासाठी हानिकारक नाही तर तुमच्या आरोग्याला सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानी पोहोचवू शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.